छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा हर 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 हर। मंचावर उपस्थित सर्व माझे सहकारी आणि समोर उपस्थित माझे पत्रकार बांधव थोडे खाली बसू शकतात काय? पाठीमागे लाडक्या बहिणी लाडके भाऊ आहे, म्हणजे बघा ऍडजस्ट झाला तर माझे लाडके पत्रकार आहेत। आणि माझ्या समोर उपस्थित लाडक्या बहिणींनो, लाडक्या भावांनो, लाडके शेतकरी आहे। आणि आजचा मेळावा जो आहे हे बघून अगदी नजर पोहोचत नाही तिथपर्यंत लोक आहे। आणि हा गर्दीचा महापूर आहे। आणि याच्यावरून मला खात्री पटली आहे की जे अर्जुनराव म्हणाले की या जालना महापालिकेवर भगवा फडकणार, त्याची खात्री पटली आहे। भगवा फडकणार म्हणजे फडकणार। एवढे लोक जर प्रचाराला उतरले तर समोरच्याचं डिपॉझिट गुल झाल्याशिवाय राहणार नाही, बरोबर ना? कारण कार्यकर्ता एकदा पेटला, कार्यकर्ता एकदा कामाला लागला कि मग तो मागे फिरत नाही। प्रमुख आणि गट प्रमुख हे सगळ्यात महत्वाची ताकद आहे। अर्जुनराव गट प्रमुख हा शिवसेनेचा खरं म्हणजे बॅकबोन आहे। तो यादीवर काम करतो, तोच मतदारांना संपर्क करतो, मतदारांना मतदान करून घेतो, सगळं काम तो करतो। गट प्रमुख आणि बूथ प्रमुख। आणि म्हणून माझ्या बूथ प्रमुखांना देखील मी सांगतो की तुमच्यात देखील स्पर्धा लागली पाहिजे। माझा बूथ सगळ्यात मजबूत, माझा बूथ सगळ्यात मजबूत, असं तुमच्यामध्ये देखील स्पर्धा लागली पाहिजे। आणि खऱ्या अर्थाने ती स्पर्धा या ठिकाणी अर्जुनराव आहेत, हिकमत उडान आहेत, आमचे मंत्री महोदय प्रतापराव आहेत, सगळं व्यासपीठावर सगळे आमदार, मंत्री, जिल्हा प्रमुख, पदाधिकारी, महिला आघाडी सगळी आहे। आणि त्याच्यामध्ये आज भास्करराव आंबेकर पण आहेत। वहां पर लिखा है एकनाथ शिंदे नेक है, खोतकर आंबेकर एक है। ए तुमच्या आतूनचं जे काय अंदर की बात आहे। आणि मला तेव्हा समजलं एक एक माणूस मागं का ठेवला आहे। गनिमी काव्यामध्ये अर्जुनराव उस्ताद आहे। आणि म्हणून बघा विपरीत परिस्थितीमध्ये पण अर्जुनराव तुम्ही निवडून दिलं, तुम्ही सगळ्यांनी अर्जुनरावाला 35,000चं मताधिक्य देऊन। म्हणून तुमचं सगळ्यांचं मनापासून मी अभिनंदन करायला आलोय, मनापासून आपल्या आभार मानायला आलोय। मला आठवतं 1 वर्षापूर्वी मी इकडे आलो होतो, 1 वर्षापूर्वी आलो होतो आणि 1 वर्षानंतर तुम्हाला धन्यवाद द्यायला आलोय, तुमचे आभार मानायला आलोय। आणि व्यापारी लोकांना देखील धन्यवाद देतो की तुम्ही म्हणालात आज इथं सभा करायची। व्यापारी एक एक व्यापारी आपला ब्रँडिंग करत असतो, कोण उमेदवार कसा चांगला आहे काय। आणि म्हणून हे आपले सगळे व्यापारी जे आहेत या व्यापाऱ्यांना कुठलाही त्रास होता कामा नये याची काळजी शिवसेना नेहमी घेत आली आहे। अर्जुनराव देखील घेत आहेत। मी दिघे साहेब सांगायचे कुठली वसाहत झाली, कुठली शहरं वसली, नगर वसली, पण तिथं जर बाजारपेठ नसेल, मार्केट नसेल तर त्याची शोभा नसते। आणि म्हणून मार्केट कधी येतं, त्याला वाटतं इथं सुरक्षित आपण व्यापार करू शकतो। आणि म्हणून या जालना शहरातल्या सर्व व्यापाऱ्यांना या ठिकाणी सुरक्षा देण्याचं काम
अर्जुनराव आणि त्यांचे सहकारी केल्याशिवाय राहणार नाहीत असा विश्वास देखील मी या ठिकाणी देतो. आणि म्हणून आज जालन्यामध्ये खऱ्या अर्थाने शिवसेनेचा जलवा दिसतोय. आणि भास्करराव आपण आलात, तुम्ही म्हणालात उशिरा आलो, पण तुम्ही तिकडे राहून पण बरोबर कार्यक्रम करत होते. कारण मनापासून तुम्ही आपल्या बरोबर होता, शरीराने तिकडे होता. करेक्ट कार्यक्रम कसा करायचा तो भास्करराव आणि अर्जुनराव दोघांना माहित आहे. मला तर बरोबर माहित आहे. मी तर अगोदर मोठा कार्यक्रम केला. 2022 मध्ये खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे इकडे 1 वर्षापूर्वी आले होते. बरोबर, खासदार आपला डॉक्टर आहे. मी डॉक्टर नाही, पण मी डॉक्टर नसलो तर छोटे मोठे ऑपरेशन बरोबर करतो. कोणाला गोळी, कोणाला इंजेक्शन, कोणाला सर्जरी. आणि म्हणून तो काळ देखील आपण पाहिलाय. गरज होती, या राज्याची गरज होती. या राज्यामध्ये सरकार नावाची वस्तू राहिली नव्हती. राज्य मागे चाललं होतं. सगळे विकास कामं थांबली होती. कल्याणकारी योजना बंद होत्या. सण उत्सव थांबले होते. सगळं ठप्प होतं. आणि बाळासाहेबांनी सांगितलं होतं की माझी काँग्रेस होऊ देणार नाही. ज्या दिवशी होईल त्या दिवशी माझं दुकान बंद करेन. आणि म्हणून बाळासाहेबांच्या विचाराला तुम्ही पायदळी तुडवलं, त्याला तिलांजली दिली आणि काँग्रेसच्या दावणीला शिवसेना बांधण्याचं पाप केलं. म्हणून या एकनाथ शिंदेला उठाव करावा लागला. आणि हा उठाव साधा सोपा नव्हता. हा उठाव, हा इतिहास या राज्यामध्ये देशाने पाहिला, राज्याने पाहिला, जगातल्या 32 देशाने पाहिला. हा उठाव या महाराष्ट्राच्या जनतेच्या हितासाठी आम्ही केला. या राज्यातल्या सर्वसामान्य माता भगिनींसाठी केला, शेतकऱ्यांसाठी केला. आणि ती काळाची गरज होती. आणि म्हणून लोकांनी ते स्वीकारलं. आपला निर्णय लोकांनी स्वीकारला. आणि म्हणून विधानसभेत आपण 80 जागा लढून 60 आमदार जिंकून आणले. 60 आमदार. आणि जे आपल्याला आरोप करतात, शिव्या देतात, ते 110 जागा लढवून भास्करराव 20 जागा जिंकू शकले. यावरून चित्र स्पष्ट आहे. शिवसेना बाळासाहेबांचे विचार, आनंदीगे साहेबांचे विचार घेऊन पुढे आपण चाललोय. आज घरात बसलेले लोक आज बांधावर जाऊ लागले. सगळ्यांना मी फिरायला लावलंय. सगळे लोक आता पहिले घरात बसायचे, आता लोकांमध्ये फिरायला लागले, बांधावर जाऊ लागले. पट्टा गेला, फेसबुक लाईव्ह गेला, सगळा गेला. आता काय राहिलंय? हा. आणि म्हणून फुकाचा ताटा आणि नाव उबाटा. आता आंबे भास्कररावाच्या बरोबर सगळे आले. कोण राहिले का तिकडे? कोणी राहणार पण नाही. कारण तुम्ही आम्हाला शिव्या देत राहा. हा एकनाथ शिंदे शिव्या आणि आरोपाने उत्तर देणार नाही, कामातून उत्तर देणार. आणि म्हणून मी कामातून उत्तर देत आलो. आज जे शेतकऱ्यांच्या मागे, आज शेतकऱ्यांवर मोठे संकट आहे. शेतकरी संकटात आहे, मोठं संकट आहे. आणि आम्ही बांधावर गेलो, त्यांच्या घरी गेलो, शिवसैनिक गेले. मराठवाडा मोठा संकटामध्ये असताना शिवसैनिक शांत राहू शकत नाही. आणि म्हणून कार्यकर्ता घरात नाही, लोकांच्या दारात शोभून दिसतो. ते आम्ही केलं. आणि फुकट खोट रिकाम्या हाताने नाही केलं. शिवसेनेची मदत केली. सरकारचं 32,000 कोटीचं पॅकेज आम्ही दिलं आणि ते खात्यात पैसे जमा होऊ लागले. नाही तर काही लोक माझ्या हातात काय नाही, माझ्या हात रिकाम आहे. कशाला जाता तुम्ही? माझ्याकडे द्यायला काय नाही. मग जेव्हा होतं तेव्हा का नाही दिलं? कोणी थांबवलं होतं तुम्हाला? या एकनाथ शिंदेने मुख्यमंत्री सहायता निधीमधून 70,000 रुग्णांना 450 कोटी रुपये दिले. 450 कोटी.
तुम्हारे साथ ज्यांनी माझ्याकडे मुख्यमंत्री सहायता निधीतून पैसे मागितले त्यांच्या पत्रावर आल्या सह्या करून टाकल्या. त्यांचे कितीतरी हजारो लोकांचे प्राण वाचले. मी आपल्याला एक आठवण सांगतो. कोल्हापूरमध्ये शासन आपल्या दारी हा कार्यक्रम होता. भास्करराव, तिकडं एक मुलगी स्टेजवर आली. तिच्या हातात एक छोटं बाळ होतं. मी म्हणालो, काय तुझं काम है? तो हिंदी बोलू लागली ती. इसका नाम दुआ है. बोला क्या हुआ? तो बोले आपने मुख्यमंत्री सहायता निधि में से 3 लाख रुपया दिए, इसके ऑपरेशन इसका हुआ और इसके ये बच गई मेरी बेटी, इसलिए मैं उसका नाम दुआ रखा है. काय माहित कोण आलं, कुठून आलं, कसं आलं. मी मदत करताना कधी या हाताला कळू दिलं नाही. कधी जात पात धर्म कधी पाहिला नाही. माणुसकी जपण्याचं काम केलं. आणि म्हणून गेल्या 2.5 वर्षात ज्या मुख्यमंत्री काळामध्ये अनेक विकासाचे प्रकल्प या राज्यामध्ये राबवले. आमच्या टीमने विकासाचे प्रकल्प पुढे नेले आणि त्याचबरोबर आपल्याला केंद्राने देखील मदत केली. प्रधानमंत्री महोदयांनी मदत केली. हे राज्य डबल इंजिनचं सरकार चालू लागलं. एकीकडे विकासाची गंगा, दुसरीकडे लोकाभिमुख कल्याणकारी योजना. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही सुरू केली आणि लाडकी बहीण योजना बंद होणार, चालू होणारच नाही. हे फक्त निवडणुकीमध्ये घोषणा आहे, चुनावी जुमला असं म्हणू लागले. विरोधक कोर्टात गेले योजना बंद करण्यासाठी. मी माझ्या लाडक्या बहिणींना त्या काळामध्ये निवडणुकीच्या दरम्यान, प्रचारादरम्यान सांगितलं, हे सावत्र दुष्ट भावांना लक्षात ठेवा. तुमच्याकडे आले की एक खोडा घालणाऱ्यांना बरोबर जोडा दाखवा. तुम्ही एवढं माझं प्रामाणिकपणे ऐकलं की तुम्ही एवढा मोठा चांगला जोडा 232 नंबरचा दाखवला की त्यांचा सुपडा साफ. भास्करराव, खरं आहे ना? आणि म्हणून त्यांनी तर सरकार बनवली होती. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सगळे मंत्रिमंडळ बनवलं होतं. 5 स्टार हॉटेलचं बुकिंग केलं होतं. परंतु माझ्या लाडक्या बहिणींनी त्यांचं सगळं बुकिंग रद्द करून टाकलं आणि महायुतीचं सरकार आणलं. 232 आमदार महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा आले. आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणींना धन्यवाद देतो. आणि हेही सांगतो, कोणी किती विरोधकांनी सांगितलं की लाडकी बहीण योजना बंद होणार, पण मी सांगतो काही झालं तरी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. हम तुम्हारे साथ है. कारण आम्ही एकदा शब्द दिला की शब्द पाळतो. का लोक आज एवढे लोक येत आहेत, आणि म्हणून आज महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून लोक येतात. शिवसेना पुढे जातीये. शिवसेना धनुष्यबाण घेऊन पुढे चालली आहे. आणि म्हणून पोटात दुखतंय, मळमळ जळजळ होतीये. पोट दुखीला पण या एकनाथ शिंदेने, बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू केला, मफत मध्ये इलाज, तरी पोट राहत नाही. आणि म्हणून भास्करराव आणि अर्जुनराव यांना जमाल घोटा कसा द्यायचा तो तुम्ही दाखवा. आणि म्हणून मी एवढंच सांगतो, बुडाला जळतंय आणि डोंगरावरची आग विझवायला पळतंय, अशी परिस्थिती आहे. कुठं आहे जखम, काय म्हणतात ना, जखम मांडीला आणि उपाय शेंडीला, असं करायचा प्रयत्न या ठिकाणी. आणि मग किती शिव्या देणार, किती शाप देणार, किती आरोप करणार. पण का एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री झाला तर का पोटात दुखायला लागला. एक सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री झाला तर का पोटात दुखतंय, का मळमळतंय, का जळतंय, का आम्ही काम करू शकलो नाही. 2.5 वर्षात मला जाणवलं, मला माहित आहे, गरिबीचा अनुभव आहे. माझ्या आईच्या डोळ्यातले अश्रू मी पाहिले, तिची तगमग मी पाहिली आहे, माझ्या पत्नीची काटकसर मी पाहिली आहे. आणि म्हणूनच
लाडकी बहीण योजना आणण्याचं काम तुमच्या एकनाथ शिंदेने केलं. गरिबीची जाण असावी लागते. सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेला का 1500 रुपयाची काय किंमत कळणार. पण हे 1500 रुपये हे सर्वसामान्य माझ्या बहिणीसाठी महत्वाचे आहे. याने कोणी 20 लोक, 10 लोक, 50 लोक, 100 लोक एकत्र येऊन गट बनवून छोटे मोठे व्यवसाय करू लागले. तेच हाच पैसा पुन्हा या ठिकाणी अर्थव्यवस्थेत येऊ लागला आणि म्हणून यामुळे अर्थव्यवस्था मजबूत होणार. आणि म्हणून सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आम्ही आलो नसलो तरी या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या जीवनामध्ये सोन्यासारखे दिवस मात्र आम्हाला आणायचे आहे. हे आम्हाला करायचं आहे. आणि म्हणून मला काय मिळालं यापेक्षा या महाराष्ट्रातल्या जनतेला काय दिलं हे आपल्याला बघायचं आहे. आमचा अजेंडा खुर्ची नाहीये, आमचा अजेंडा सत्ता नाहीये. आमचा अजेंडा ज्यांनी खुर्चीत बसवलंय त्यांचे प्रश्न, त्यांच्या समस्या सोडवणं आमचा अजेंडा आहे. अजेंडा आमचा स्वच्छ आणि साफ आहे. आणि म्हणून पद येतात, पद जातात, सत्ता येते, सत्ता जाते, पण एकदा नाव गेलं की परत येत नाही. नाव गेलं की परत येत नाही. ते नाव जपलं पाहिजे. बाळासाहेबांचे विचार जपले पाहिजे. आनंद दिघे साहेबांचे विचार जपले पाहिजे. शिवसेनेचे विचार जपले पाहिजे. आणि म्हणून मला सगळ्या पदांपेक्षा मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही कार्यकर्ता म्हणून काम केलं, आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय, उद्याही कार्यकर्ता म्हणून काम करणार. आणि म्हणून पद वर खाली होत असतात. पण या महाराष्ट्रातल्या करोडो बहिणींचा लाडका भाऊ ही मला मिळालेली ओळख सगळ्यात मोठी आहे, सगळ्यात मोठी आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, परवा कोल्हापूरच्या बैलगाडा शर्यतीला मी गेलो होतो. बघितलं असेल तुम्ही टीव्हीवर. लाखो लोक होते बैलगाडा शर्यतीमध्ये. तिथं तासगावला शर्यत होती. नुसता माणसांचा समुद्र होता, महासागर होता. आणि तिथं देखील आता अगोदर पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर हा बैलगाडाची हुकूमत समजायचे, म्हणजे बैलगाडा तिकडं लोकप्रिय होता. पण मला अभिमान आहे मराठवाड्यातला संभाजीनगरचा लखन आणि हिंगोलीचा सर्जा यांनी शर्यत जिंकली, फॉर्च्युनर जिंकली, फॉर्च्युनर. मराठवाड्याचं नाव देखील सुवर्णाक्षरांनी लिहिलं. तो शेतकऱ्यांनी कुठेतरी बाईट दिली, त्याची गरिबी होती, त्याच्यावर काहीतरी कर्ज होतं, 15-20 लाखाचं कर्ज होतं आणि त्याला फॉर्च्युनर मिळाले. बघा, शेतकऱ्याला मजबूत करणारा हा बैलगाडा शर्यत ही देखील एक अभूतपूर्व शर्यत होती. एकनाथ शिंदेने गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिला. आणि म्हणून या ठिकाणी अनेक निर्णय आपण घेतले, अनेक निर्णय घेतले. लेक लाडकी लखपती योजना, एसटी मध्ये 50% माझ्या लाडक्या बहिणींना सवलत, मुलींचं उच्च शिक्षण 100% सरकारने मोफत केलं पाहिजे. हा निर्णय देखील तुमच्या एकनाथ शिंदेच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत झाला. एका मुलीने आत्महत्या केली. ती इंजिनिअरिंग मध्ये शिकत होती. 50% सरकार फी भरत होतं, 50% पालकाने भरायचे होते. पण त्या मुलीला शंका आली की पालकाकडे पैसे भरण्याची ऐपत नाही, माझा बाप आत्महत्या करू शकतो, म्हणून त्या मुलीने आत्महत्या केली. मी ती बातमी बघितल्यानंतर मला जीव माझा कासावीस झाला. हे मनामध्ये काहूर उठलं. आपलं सरकार, आपण म्हणतो सर्वसामान्यांचं सरकार, मग जर सरकारमध्ये शिक्षणासाठी मुली आत्महत्या करत असतील, या सरकारचा उपयोग काय? मी लगेच फोन उचलला. उच्च शिक्षण मंत्री आहे चंद्रकांत पाटील यांना फोन केला. मी म्हणालो,
आपल्या राज्यात मुली शिक्षणासाठी आत्महत्या करत असतील तर आपल्या राज्याचा सत्तेचा उपयोग येत्या कॅबिनेटमध्ये तो प्रस्ताव आणा आणि 50%च्या ऐवजी 100% फीस सरकारने भरायला पाहिजे असा निर्णय आम्ही घेतला. किती निर्णय सांगणार, किती निर्णय सांगणार. उद्योगाचे निर्णय, शेतकऱ्यांचे शेतकरी सन्मान योजना, 32,000 कोटीचं पॅकेज देवेंद्रजी आम्ही निर्णय घेतला. 32,000 कोटीचं पॅकेज शेतकऱ्याच्या खात्यात. आता काही लोक येऊन इकडे बांधावर म्हणतात हे दगाबाज सरकार आहे, याचा पंचनामा करा. अरे दगाबाज कोण, बेईमान कोण हे जनतेने ठरवलं, म्हणून तर तुमची ही अवस्था झाली. घरकाना घाटका आले तुम्ही 60 वरून 53, 56 वरून 20 वर आले. आणि तरी सुद्धा आत्मचिंतन, आत्मपरीक्षण केलं पाहिजे की हे का होतंय. भास्करराव आंबेडकर सारखे पदाधिकारी का शिवसेनेबरोबर जात आहेत, बाळासाहेबांच्या विचाराबरोबर का जात आहेत याचा विचार करा. बाळासाहेबांचे विचार तुम्ही पायदळी तुडवले आणि म्हणून हे सर्व लोक आज सोबत येतात. मला अभिमान आहे, मला गर्व आहे. एक सर्वसामान्य कार्यकर्ता याच्यावर 50-50 आमदार विश्वास ठेवतात आणि सरकार सत्तेवर पाणी सोडून जातो. आम्ही कुणाची सत्ता घेऊन नाही गेलो. आम्ही मंत्रीपद सोडून दिली, सत्ता सोडून दिली आणि आम्ही गेलो. सरकार आम्ही पाडलं, आम्ही नाही, तुमच्या कर्माने तुम्ही पडला. तुम्ही बाळासाहेबांचे विचार जिथं सोडले तिथं सगळं संपलं. आणि म्हणून आम्हाला तर सत्ता कोणी सोडतं का. एक सरपंच देखील सत्ता सोडत नाही, पण मंत्रीपद सोडून आम्ही गेलो. आणि म्हणून या महाराष्ट्रातल्या जनतेने आम्हाला स्वीकारलं. आज लाखो लोक काय येत आहेत, हजारो पदाधिकारी काय येत आहेत, कारण दिलेला शब्द पाळणारा हा तुमचा एकनाथ शिंदे आहे. हा गरिबीतून आलेला एकनाथ शिंदे आहे. हे सर्वसामान्य कुटुंबातून आलेलं एकनाथ शिंदे आहे. आणि म्हणून बाळासाहेब सांगायचे एकदा शब्द द्या, देताना 10 नाही 100 वेळा विचार करा. तोच मी मंत्र पाळला. एक तर मी कमिटमेंट करत नाही, एक तो मैं कमिटमेंट करता नहीं, लेकिन एक बार कमिटमेंट कर दी तो फिर खुद की भी नहीं सुनता. असा माझा स्वभाव आहे. आणि म्हणून राजकारणामध्ये शब्द पाळणं हे महत्वाचं असतं. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतोय, अर्जुनरावांनी सांगितलंय इकडच्या नगरपालिका, जिल्हा परिषदा, महापालिका या सगळ्यावर भगवा फडकवायचा चंग बांधलेला आहे, संकल्प केलेला आहे. आता भास्करराव आंबेडकर तुमच्या सोबत आलेले आहेत. आता गनिमी कावा तुमचा होता, आता तुम्हाला ओपनली काम करायची मुभा आहे. आणि म्हणून भास्करराव सारखे अनुभवी कार्यकर्ते, पदाधिकारी हे सगळे त्यांच्या सोबत आलेले सर्व पदाधिकारी ताकदीचे आहेत. आणि यांना सर्वसामान्य किती वेळा तुम्ही फसवणार. भास्कररावांनी सांगितलं की काय काय झालं त्यांच्या राजकीय प्रवासामध्ये. हा एकनाथ शिंदेने देखील शाखा प्रमुख ते मुख्यमंत्री होताना अनेक खंडे टोपे पाहिलेले आहेत, अनेक चढ उतार पाहिलेत, अनेक दुःख भोगले आहेत, अनेक संघर्ष केलेत. असा साधा सोपा मार्ग नाही. आणि म्हणून भास्करराव तुम्ही या एकनाथ शिंदे सोबत आलेला आहात. हा पक्ष मालक आणि नोकराचा नाही, हा पक्ष कार्यकर्त्यांचा आहे. या कार्यकर्त्यांचाच सन्मान करणारा पक्ष आहे. या पक्षात काम करेल तो पुढे जाईल, हा विश्वास तुम्हाला देतो. आणि म्हणून दिलेला शब्द पाळणारा हा तुमचा एकनाथ शिंदे आहे. त्यामुळे तुमच्यासारखे कार्यकर्ते, पदाधिकारी, अर्जुनराव, व्यासपीठावरचे सर्व लोक जे आहेत हे माझं वैभव आहे, ही माझी संपत्ती आहे. आणि समोर बसलेला ऐश्वर्य आहे, हे याला नशीब लागतं. इथे एक छोटा मुलगा होता,
तो वरून मला हात करत होता, तेव्हा आला, हात करत होता आणि नमस्कार पण करत होता. पण एवढा छोटा मुलगा, काय माहित त्याला कोण आहे एकनाथ शिंदे काय. मगाशी अशी मोठी छोटी मुलं, आता मगाशी अर्जुनचा नातू अर्जुनचा नातू मला व्हिडिओ कॉलवर बोलत होता. ही लहान लहान मुलं एकनाथ शिंदेला टीव्हीवर बघतात आणि ओळखतात आणि घरात आई वडिलांना आजोबांना सगळ्यांना सांगतात एकनाथ शिंदे, आणि गाण्यावर म्हणतो डान्स करतो तो. आणि म्हणून मला तो सांगत होता मला भेटायला या. त्याला किती बघा विश्वास की मी बोले तू ये मला भेटायला, बरोबर येतो. म्हणजे हा विश्वास, हा सर्व. मी मुख्यमंत्री असताना अनेक ज्येष्ठ महिला, अतिशय वयस्कर लोक पण मुंबईला यायचे. त्यांना विश्वास होता की इथं गेल्यानंतर एकनाथ शिंदे भेटणार, हा विश्वास होता, हा विश्वास मोठा. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतोय की या जालन्यामध्ये काय काय करायचं तुम्हाला. जालना नांदेड समृद्धी महामार्गाचा जो विषय आहे शेतकऱ्यांचा, त्या बाबतीमध्ये देखील मी स्वतः लक्ष घातलेला. शेतकऱ्यांबरोबर अन्याय होणार नाही हा विश्वास आपल्याला देतो. महात्मा फुले मार्केटचा विषय, काय विषय तो पाडलंय ते बांधायचं आहे ना. आपण बांधायचं काम करतो, पाडायचं नाही. आणि म्हणून ते आपण करू. या ठिकाणी रस्त्यांचा विषय असेल, नगर विकास विभागाच्या माध्यमातून पाण्याचा विषय असेल, पाण्याचा आपण पैसे दिलेले आहे, आणखी काय लागतील तेही देऊ. जालन्यातल्या लोकांना दररोज पाणी मिळालं पाहिजे, दररोज पाणी मिळालं पाहिजे. काय त्यांनी पाप केलंय, बैठक लावू. आणि त्याचबरोबर शिडकोचा विषय, काय शिडकोचा, आता मगाशी येताना भूसंपादनाचा विषय आहे, तो मार्गी आपण लावू. त्याचबरोबर PR कार्ड देण्याचा निर्णय देखील मी मुख्यमंत्री असताना घेतला. 42 झोपडपट्ट्यांमध्ये लाखो लोक राहतात, 2-2.5 लाख लोक, त्यांना हक्क मिळणार आहे, स्वतःचा घराचा हक्क, हे देण्याचं काम आपण केलंय. आणि म्हणून हे असे अनेक निर्णय घेतले. MDMAच्या 35 जागा वाढवून दिल्या. अरे ते रुटीन मध्ये झालंय, वाढवून दिल्या. हे खरं आरोग्यासाठी दिला. हातवन तलावाचं काय करायचंय, पोवायला जायचं आहे, पैसे पाहिजे. ठीक आहे, नगर विकास मधून करू शकतो, जलसंपदा मधून करू आपण. ते तलावाचं सुशोभीकरण असेल तर पर्यटन मधून करू आपण. आणि म्हणून या जालना शहरामध्ये, हे जालना शहराची महापालिका मीच केली आहे, तुम्हीच केली. अर्जुन रावाच्या मागणीनुसार महापालिका केली. आणि महापालिका झाल्यानंतर विकास होतो, त्याचं सौंदर्य वाढतं, सगळ्या मूलभूत सोयी सुविधा मिळतात. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की या ठिकाणी आपण जे जे मागितलंय ते देण्याचं काम केलं 2.5 वर्षात मुख्यमंत्री असताना. तेव्हा बघा पेंटिंग सकट तयारी आहे, माझा फोटो आहे बघा, पेंटिंग हाताने पेंटिंग केलं. म्हणजे एवढं प्रेम कधी कुणाच्या नशिबामध्ये नसतं. आणि म्हणून मी स्वतःला भाग्यवान समजतो की या ठिकाणी मतदार याद्यांच्या बाबतीमध्ये मगाशी हिकमत उडान यांनी सांगितलं, सगळं अतिशय निवडणूक कशी लढायची, जिंकायची, अशी हळूहळू ते सांगत होते. मला तेव्हा दीपक केसरकरांची आठवण आली. आणि अतिशय व्यवस्थित तांत्रिक सगळ्या गोष्टी हिकमत उडान सांगत होते. आणि म्हणून हिकमत उडान, हिकमत मध्ये नावामध्ये हिकमत आहे आणि नावात उडान आहे. हे जालना आणि त्यांचं कुठलं घनसावंगी, हे विकासाचं उडान घेतल्याशिवाय राहणार नाही असा शब्द आपल्याला देतो, विश्वास व्यक्त करतो. आणि ऍडव्होकेट मगरे यांचं निवेदन
ते देखील दिलेलं आहे. आणि मी आपल्याला एवढंच सांगतो, यानंतर पण मी स्वतः येईन. यानंतर अनेक जे काही प्रकल्प असतील त्याचे भूमिपूजन, लोकार्पण या महायुती काळामध्ये या ठिकाणी आपण पुढे नेऊ. भास्करराव आज जोडीला आलेले आहेत. भास्करराव, तुमचे सर्व सहकारी यांचं मनापासून मी अभिनंदन करतो. आणि आता या ठिकाणी जोरात आपल्याला काम करायचं आहे. तुमच्या कामाची पद्धत मला माहित आहे. एक हळाचा कार्यकर्ता कसा असतो हा भास्करराव आंबेकर यांच्यातून पाहायला मिळतो. आणि एक आदर्श आमदार कसा असतो त्याचं ज्वलंत उदाहरण अर्जुनराव खोतकर आमच्या इथं आहे, हिकमत उडान इथं आहेत. आणि म्हणून सगळ्यांना मी खूप खूप मनापासून अभिनंदन करतो, मनापासून शुभेच्छा देतो. खास भास्करराव आंबेडकरांच्या प्रवेशासाठी केंद्राचे मंत्री आले, सासरे केंद्राचे मंत्री प्रताप जाधव हे भास्कररावच्या खास प्रेमापोटी इथं प्रवेशाला आले. त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो. आणि सगळ्यांना मनापासून मी एकच सांगतो की तुम्हाला एवढंच सांगतो की हा एकनाथ शिंदे हा कार्यकर्ता म्हणून काम करतोय. तुम्ही देखील एकनाथ शिंदे बनून काम करा. एकनाथ शिंदे बनून लोकांमध्ये जा. मला विश्वास आहे की शिवसेना कितीतरी पटीने वाढल्याशिवाय राहणार नाही. आणि कार्यकर्त्यांनी तुमच्या प्रत्येकामध्ये एकनाथ आहे. आणि म्हणून सब है साथ साथ सब है एकनाथ हा विचार या ठिकाणी मांडतो. एक विश्वास बाळग कुठे आहे. चल एक भारी आहे. तू कधी काढलं? तू काढलं? एवढा फास्ट कलाकार आहे तू. बघा भाषण करता करता हे फोटो काढलाय. मोठा मोठा कलाकार व्हायला. आणि म्हणून सगळ्यांना मी शुभेच्छा देतो, सगळ्यांचं अभिनंदन करतो. आणि मनापासून आपल्याला खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आनंद जिगे यांनी उभी केलेली माणसं आहेत, त्यांच्या तालमीत तयार झालेली माणसं आहेत.